सांगलीत कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे। सुप्रिया पाटील असं महिला वाहतूक पोलिसाचं नाव असून या घटनेत सुप्रिया पाटील या जखमी झाल्या आहेत। गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही दुचाकी चालकाने पळण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात या दुचाकी चालकाने महिला पोलिसाचा हात ओढल्यानं त्या रस्त्यावर पडल्या आणि काही अंतर फरफटत गेल्या। यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन सुप्रिया पाटील यांचा बचाव केला। यानंतर मात्र दुचाकी चालकाने तेथून पलायन केलं। काही वेळानंतर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाची माहिती घेऊन या दुचाकी चालकांचा शोध घेतला आणि रात्री उशिरा या दुचाकी चालकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। कर्तव्य बजावत असताना सुप्रिया पाटील या महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी आणि तिला ओढल्याप्रकरणी या दोघाही तरुणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या घटनेमध्ये महिला वाहतूक पोलीस सुप्रिया पाटील या जखमी झाल्या आहेत। काल सायंकाळी 6:30 वाजता सांगली शहर पोलीस हद्दीमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूकची कारवाई करत असताना एक मोटरसायकल त्या ठिकाणी भरधाव वेगानं आली। तिथले महिला कर्मचारी सुप्रिया पाटील यांनी त्यांना थांबवण्यासाठी इशारा केला, तर त्यांनी ती गाडी थोडी थांबवण्यासाठी केली आणि पुन्हा गाडी रेस करून जाऊ लागले। त्यावेळेस सदर महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका पाठीमागे बसलेल्या मुलानं त्या महिला कर्मचारीचा हात धरून त्याला हिसडा मारला। त्यात ती महिला कर्मचारी खाली पडली। नंतर त्या लोकांनी गाडी वेगाने भरधाव वेगाने घेऊन गेले। नंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि सदर महिला कर्मचारी सरकारी काम करत असताना त्यांनी तिच्यावरती हमला केला आणि गाडी भरधाव वेगाने घेऊन गेले। याच्या अंतर्गत दोघांच्यावर केस दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आणि त्यांचं आता PCR घेत आहोत। या अनुषंगानं सर्व नागरिकांना एक आवाहन करण्यात येत आहे, वाहतुकीचे नियमन आपण जे करत आहोत किंवा वाहतुकीचे नियम पाळायचे आपण जे सांगत आहोत त्यात फायदा आपलाच आहे। वाहतुकीचे नियम जर पाळले त्याच्यापासून फायदा आपल्याला होणार आहे। हेल्मेट आपण जी सक्ती करत नाही आहे, पण जे चाललं सक्तीचा विषय आहे तो, त्यामुळं आता आढावा घेतला असता आता आपण हेल्मेटविषयी जी कारवाई चालू केली पासून झालेल्या अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण फार कमी झालेलं आहे। त्यामुळे हेल्मेटविषयी जे आपण नियमावली केलेली आहे त्याचा फायदा दिसत आहे। आता बऱ्याच जणांचं मृत्यू प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही कारवाई जर जनतेकरता चाललेली आहे, तर जनतेला आव्हान आहे त्यांनी वाहतुकीच्या नियमाचं पालन करावं आणि पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य करावं। जे कोणी कायदा मोडून इतर काही करायचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती पोलीस निश्चितपणे कठोर कारवाई करेल याची पण जनतेनं समज घ्यावी। चुकी सांगितली